नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर यश शर्मा. आपण कायम असं म्हणतो की देशाचं भवितव्य इंजिनियरच्या हातात आहे आणि इंजिनियर्सपेक्षा यंग इंजिनियरच्या हातात आहे. तर त्यापैकीच एक तरुण नेतृत्व या क्षेत्रातलं माझ्या समोर आहे. तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत या क्षेत्रासंदर्भात. मला आधी विचारायला आवडेल ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे करण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला, काय सांगाल? माझं फर्स्ट ते 10th बुलढाण्यामध्येच झालेलं आहे, सेंट जोसेफ. त्याच्यानंतर 11-12ला मी अकोल्याला होतो, LRT. त्याच्यानंतर माझं पूर्ण एज्युकेशन जे BTech सिव्हिल ते VIIT पुण्यावरून झालेलं आहे. आणि सिव्हिलमध्ये करायची फक्त एकच हे काय म्हणू शकतो आपण, एक इन्स्पिरेशन म्हणून जे एक मोटिवेशन होतं ते काय, याच्यात कामं जे आता सिव्हिल एक एव्हरग्रीन ब्रांच आहे. त्याच्यात रिसेशन येत नाही, काहीच नाही. पण फक्त एकच कन्स्ट्रक्शन हे लाईफ टाईम आहे. आता हे चालूच राहणार आहे. जसं आपलं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, माणूस हा जन्म जेव्हापासून झालेला आहे तेव्हापासून त्याला 3 गोष्टी आवश्यक आहे. एक राहायसाठी, एक खाणं आणि एक कपडे. म्हणजे हे 3 गोष्टी त्याच्यात एक राहणं म्हणजे एक घर बांधणं, रस्ते झाले, डेव्हलपमेंट झाले. ते एक इन्स्पिरेशन घेऊन मी सिव्हिल केलेलं आहे. जसं व्हेरी गुड. सो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही कन्सल्टन्सीला सुरुवात केली आहे, पण तुम्ही कदाचित असं बघितलं असेल जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही शिकून आलात, चांगलं थेरॉटिकल नॉलेज घेऊन आलात आणि जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला असं कळलं की आता साईटवर अकुशल कामगार आहेत किंवा अनस्किल्ड लेबर आहेत आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे धोकादायक पण आहे. तर ते कसं तुम्ही काम करून घेता आणि ती परिस्थिती साधारणपणे कशी हाताळता तुम्ही? ते दादा मी जे इंटर्नशिप केली होती ती पुण्यात केलेली होती. त्याच्यामुळे तिथं जे स्केलवर काम चालतंय तिथं पण आहे का, लेबर जे असतात ते अनस्किल्ड असतात, म्हणजे जास्त नॉलेज नसतं त्यांना आपल्याला गाईड करावं लागतं. सुपरवायझर असतो, फोरमॅन असतात, सगळं त्यांचं आहे. पण इकडे जेव्हा काम करताना इकडं त्या स्केलवर काम चालत नाही. त्याच्यामुळे थोडंफार इकडे डिफिकल्टी येते. लेबर त्या क्लासचे आपल्याला स्किल्ड लेबर भेटत नाही. त्याच्यानंतर त्यांना एक डायरेक्शन देणं, एक काय म्हणतात आपण, एक सेमिनार घेऊन म्हणजे त्यांना थोडंफार टेक्निकल नॉलेज देऊन आपण करू शकतो. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही यंग आहात म्हणून हा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करत असाल कदाचित, तर आता तंत्रज्ञानाचा कसा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो काम करताना? ते तर आता बघा, तंत्रज्ञानाचं म्हणजे सर्वेअरसाठी मशीन आलेली आहे. आता प्लास्टरिंग साठी पण अवेलेबल झालेलं आहे, मशीन आहे आता प्लास्टरसाठी. त्याच्यानंतर प्रत्येक याच्यात आता टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आता जसं आपण प्लॅन बनवतो ते पण प्लॅन वरून 3D बनवताना आम्हाला पहिले 3ds Max, रेविटवर मॉडेल डिझाईन करून त्याच्यानंतर लुमेन मध्ये त्याला रेंडरिंग करून ते सगळं पहिले करावं लागत होतं. आता डायरेक्ट पण आपण प्लॅन वरून डायरेक्ट 3D मॉडेल जसं पाहिजे एआयचा यूज करून ते सगळं आपण करू शकतो. पण मग तुम्ही यातलं काही शिकलाय, म्हणजे नवीन पुन्हा कोर्स वगैरे, किंवा आता वाटतं की अजून काय चालू? बरं बरं, ठीक आहे. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट काही आता सुरुवात केलेली आहे, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असं, तर त्यामध्ये तुम्हाला असं कदाचित वाक्य ऐकायला मिळालं असेल की थोडं माझं बजेट कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि एक तुम्हाला इंजिनियर म्हणून, कारण सुरुवात आहे तुमची, तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट असा बनावा की जो लोकांनी बघावा आणि त्यातनं मला अजून काम मिळावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता मग? ते पूर्ण डिपेंड आपल्या म्हणजे समोरच्या रिक्वायरमेंट्सवर आहे. त्यांचे जसे रिक्वायरमेंट असतात तसेच का त्यांचं म्हणजे आता बजेट जसं व्हॅरी करतं तसं क्वालिटी पण व्हॅरी करते. असं तुम्ही करता, बरोबर आहे. दुसरा आणखीन एक असा वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात, बरोबर, तुम्ही तरुण आहात आणि इंजिनियर आहात. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक इंजिनियर म्हणून कुठले मुद्दे येतात की जे तुम्हाला वाटतात की आता पुढच्या 15-20 वर्षात, 25 वर्षात ज्या मुद्द्यांवर काम केलं गेलं पाहिजे? जर बुलढाणा जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास हवा असेल, पुण्या मुंबईला आता तुम्ही शिकून आलेला आहे, तर पुण्या मुंबईसारखं आपल्या बुलढाण्याला बनवायचं असेल तर आता कुठल्या क्षेत्रांवर काम करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मेन म्हणजे इथं लेबर जे स्किल्ड पाहिजे त्यांची थोडी म्हणजे कमतरता येतं. सगळ्यात मेन म्हणजे इथं MIDCच आहे, पण त्याच्यात त्या स्केलवर जे इंडस्ट्रीज अजून आलेले नाही, ते पहिले आपल्याला आणावं लागतील इंडस्ट्रीज. त्याच्यानंतर जे रेसिडेन्शियल जे कमर्शियलचे जे प्रोजेक्ट्स आहे ते पण इथं काही जास्त कमी प्रमाणात आहेत, त्या स्केलवर नाहीये.
तर आपल्याला सगळ्यात मेन MIDC मध्ये इंडस्ट्रीज ते डेव्हलप झाले का आपलं कन्स्ट्रक्शन मध्ये शेड बनवतो आपण. त्याच्यानंतर आता त्यांना कॉलेजेस जे टेक्निकल नॉलेज पाहिजे ते पण इथे डेव्हलप करावं लागेल. अजून आहेत 2-3 गोष्टी आहेत अजून. बरोबर. पुढचा असा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय, तर असा एखादा प्रसंग आला का की जेव्हा सुरुवातीला काम करून पहिलाच प्रोजेक्ट घेतला तेव्हा काहीतरी अडचण आली, काहीतरी आव्हान आलं आणि त्या आव्हानावर कशी तुम्ही मात केली, असं काही सांगता येईल का? आता जसं एक माझं पहिलं काम होतं जे मी ऑफिस टाकायच्या अगोदर चालू केलेलं होतं. हम्म. तर त्याच्यात कमर्शियल काम होतं ते एक 20x50चं एक गोडाऊन टाईप होतं. हम्म. त्याच्यात लोड कॅपॅसिटी स्टील जे यूज करायचं होतं ते लोड बेरिंग कॅपॅसिटी काय म्हणू शकतात आता असं नाही, काय हरकत नाही. पुन्हा मी प्रश्न विचारतो परत, तुम्ही परत उत्तर द्या त्याचं. प्रश्न असा होता की तुम्ही इंजिनियर जेव्हा शिकून बरोबर. येता इथं आल्यानंतर पहिल्यांदा बऱ्याचदा असं वाटतं की पहिला प्रोजेक्ट असतो, काहीतरी अडचणी येतात, प्रॅक्टिकल आपल्याला माहित नसतं. तर अशा वेळेचा एखादा प्रसंग आठवतोय का की काहीतरी आव्हान आलं, अडचण आली आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत? कुणाचा गायडन्स घेतला का स्वतःच थोडासा विचार करून मग पुन्हा ते प्रश्न सोडवला, अशी एखादी आठवण? तेच मी जे कमर्शियल काम करत होतो त्याच्यात जे बीम होतात ते 2 फूट म्हणजे 15x2 24चं बीम होतं ते. त्याच्यात आम्ही जे स्टील यूज करत होतो ते जे आम्हाला रिक्वायरमेंट डिझायनरने दिलेली होती ते 16 mm चे 4 बार, 16 mm चे वरती 4 आणि 4 8 बार पूर्ण टॉप कर्टल 16 mm चे 2-2. तर ते मला थोडंफार म्हणजे नवीन असल्यामुळं आणि थोडं नॉलेज असल्यामुळं कमी वाटलं होतं मला. काय याच्यात काहीतरी अडचण असू शकते. काही एवढं स्टील आणि एवढी लोड बेरिंग कॅपॅसिटी याची नाही राहणार. तर त्याचं मी माझे एक सिनियर आहे त्यांना विचारून सगळं त्या स्टडी करून त्याला ते 2 बार 16चे न करता त्याला 20-20 mm चे टाकलेले होते. आणि बजेटचं पण आता नवीन काम करताना बजेटचा इश्यू होतो. तेवढं नॉलेज राहत नाही आपल्याला. तर जे विथ मटेरियल काम करतो आम्ही त्याच्यात बी आम्हाला स्क्वेअर फूट पहिले डायरेक्ट अंदाज येत नाही कसं करायचं काय. जसं जसं काम करत गेले तसं तसं समजत गेलं का इतक्या स्क्वेअर फूट मध्ये आपलं काम होतं, आपलं प्रॉफिट किती राहतं का ते सगळं नवीन कळत शिकलं. गेलं. हा बरोबर आहे. दुसरं या फील्डमध्ये आता जे तुमचे तरुण पुढची पिढी नाही म्हणणार, तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, जे पहिलं पाऊल टाकतात या फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता तुम्ही सिनियर आहात आता झालात म्हणून. ज्युनियरला तर हेच म्हणणार का थोडंफार टेक्निकल नॉलेज असू. टेक्निकल असल्यापेक्षा फील्डवरचं नॉलेज मेन आहे याच्यात. जे टेक्निकल जे बुक मधलं नॉलेज आहे ते पण असलं पाहिजे, पण बुक मधलं पूर्ण मीटर मध्ये असतं. आणि इथं जेव्हा आपण काम करतो म्हणजे इथं बुलढाणा ज्या ठिकाणी काम जेव्हा करतो आपण इथं सगळं लेबरले त्यांना सगळं फीट आणि इंचेस मध्ये काम चालतं. तर थोडंफार तेवढं साईडचं नॉलेज फील्डचं नॉलेज असलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरं आता स्टील जेव्हा निवडतो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलचं काय टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याच्यावरूनच आपण निवडतो एक. आणि एक म्हणजे क्वालिटी असते स्टीलमध्ये काय सांगू शकतो डक्टिलिटी असते, स्ट्रेंथ असते. हे 2-3 पॅरामीटरचे ज्याच्यावर आपण स्टील डिसाईड करतो. बरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? कसा होता तुमचा अनुभव? 10 मधले 8 याच्यात आयकॉनच यूज करतो मी, कारण क्लायंटची पण रिक्वायरमेंट असते आणि आमचं बी एक ट्रस्ट वरती स्टील आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही आयकॉन बरोबर खूप समाधानी आहात. ठीक आहे. हे होते इंजिनियर यश शर्मा. आणि मी म्हटलं तसं असे तरुण इंजिनियर जेव्हा येतात तेव्हा या क्षेत्रात नक्कीच काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास त्यांना असतो आणि त्या क्षेत्रातच चाललेलं हे तरुण नेतृत्व आहे. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. चालेल. धन्यवाद.